तयार आहेत। हा आपण दिव्याचा मोदक केला होता, हे जास्वंदीचं फूल आणि हा कलश मोदक। हे बघा, आता याच्यामध्ये आपण नारळ म्हणून बदाम ठेवलेला आहे आणि पानं तुळशीची वापरलेली आहेत। असा हा आपला कलश मोदक आणि हा डबल डेकर मोदक। हे बघा, बाप्पा खुश होईल की नाही मग। नमस्कार मंडळी, आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत। त्याच्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करून दाखवणार आहे। एक आपला रेग्युलर मोदक, कलश मोदक, डबल डेकर मोदक आणि जास्वंदीच्या फुलाचा मोदक। चला तर मग आपण रेसिपी पाहूया। उकडीच्या मोदकासाठी लागणारे साहित्य दाखवते। हा ओला नारळ खोवून घेतलेला आहे। हा 4 वाट्या नारळ आहे। त्याच्याच निम्मा 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। ही वेलची पावडर, ही खसखस आहे, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालणार आहे। हे साजूक तूप आहे। हे 2 ग्लास तांदळाची पिठी आहे। हे उकडीच्या मोदकांसाठी लागणारी रेडीमेड पिठी आपल्याला मार्केटमध्ये मिळते। त्याच्यामध्ये मी 2 चमचे मैदा टाकलेला आहे बाइंडिंग साठी आणि ह्या 2 कप म्हणजे 2 ग्लास पिठासाठी 2 ग्लास आपल्याला पाणी लागणार आहे। गॅस सुरू केलाय। पहिल्यांदा आपण नारळाचं सारण करून घेऊया। त्याच्यासाठी प्रथम आपण 1 चमचा तूप टाकूया। या तुपामध्ये आपल्याला खसखस टाकायचे, थोडीशी भाजून घ्यायचे। आता आपण हा खोवलेला नारळ याच्यात मध्ये टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। हा नारळ 1-2 मिनिट चांगला परतून घेतलाय। आता त्याच्यामध्ये मी हा गूळ ऍड करते। आता हा गूळ चांगला एकजीव होतपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर ऍड करतोय। बघा, आता आपलं हे सारण छान झालेलं आहे। सगळा गूळ मस्त त्याच्यामध्ये एकजीव झालाय आणि असं हे कोरडं झालेलं आहे सारण। आपण गॅस बंद करूया। आपण उकड काढून घेऊया तांदळाच्या पिठाची। त्याच्यासाठी एक पातेलं ठेवलंय आणि आपण 2 कप म्हणजे हेच जे आपले ग्लास आहेत ते 2 ग्लास भरून मी पीठ घेतलेलं आहे। त्याच्यासाठी 2 ग्लास पाणी आपण उकळून घेणार आहोत। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि थोडंसं तूप। आता या पाण्याला चांगली उकळी येतपर्यंत आपल्याला त्याला गरम करायचं आहे। हे बघा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण ही तांदळाची पिठी त्याच्यामध्ये ऍड करूया।
पीठ आपण गरम पाण्यामध्ये हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्याला झाकण देऊन 5 मिनिट वाफ देऊन घेणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे आणि अगदी 1 मिनिटानंतर ती आपण बंद करून त्याला चांगली वाफ उकड काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ही गरम असतानाच मळायची आहे, पण हात भाजू नये म्हणून हा आपला पावभाजीचा स्मॅशर असतो, त्याच्याने आधी आपल्याला असे ह्याची मळून घ्यायचंय. कारण आपली जर हे पीठ चांगलं झालं तरच मोदक चांगले वळले जातात. आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. थोडं अजून गरम आहे. हे बघा, हे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे असं आपल्या हाताच्या पंजाने त्याला असं चांगलं मळून घ्यायचं. तर आपली पारी चांगली येते मोदकाची आणि मोदक पण चांगला दिसतो. ते आपल्याला पाहिजे तर थोडासा आपण तुपाचा हात पण लावू शकता. मोदक करायला आपण मोदक करूया. त्याच्यासाठी असा हा गोळा घेतलाय. खरं तर पारंपरिक मोदक करताना ती पारी अशी हाताने केली जाते, पण ती पारी सगळ्यांनाच करायला जमत नाही. त्यामुळे मी तुम्हाला ही लाटून दाखवते पारी आणि त्याचं मोदक आपण करूया. पारंपरिक पद्धतीने ही अशा आकाराने केली जाते पारी, अशी वळली जाते. ती पण एक दाखवते तुम्हाला. त्याच्यासाठी असं सुकं पिठाचा हात घ्यायचा आणि तो मध्ये एक बोट ठेवून ही अशी पारी वळत जायची. अशी ही वाटीच्या आकाराची झालेली आहे. त्याच्यामध्ये आता सारण भरूया. आणि आपल्याला अशा मोदकाला शेप देऊ. आपण एक पारी लाटून घेऊया आणि तो मोदक कसा बनवायचा ते दाखवते.
डबल डेकर मोदक साठी पारी करतोय. त्याच्यामध्ये थोडं सारण भरूया. ह्याला अशा कळ्या पाडूया. डबल डेकर मोदक तयार आहे. आपण डबल डेकर साठी केला होता मोदक, त्याच प्रकारे हा पण मोदक करायचा आहे आणि ह्याला आपण दिव्यांचा शेप देऊया. कोकणामध्ये काही ठिकाणी असे मोदकाचे दिवे करून गणपतीला ओवाळतात. तर आपण हे छोटं निरंजन असतं, तर ह्या निरंजन प्रमाणे त्याला शेप करूया आणि मग त्याच्यामध्ये आपण तुपाची वात लावून आपण देवाला ओवाळू शकतो. किंवा कधी कधी आपण दिवे करतो पण ते खाल्ले जात नाही. आता त्याच्यात जर सारण असेल तर ते दिवे देखील खाल्ले जातील. थोडासा वात लावायला पुढे थोडस आकार द्यायचा.
तुळशीच्या आकाराचा मोदक. हे उकडून झालं की मग त्याच्यामध्ये तुपाची वात लावून दाखवते. आपण मी कलश मोदक करणार आहे. त्याच्यासाठी कलश ठेवायला पण आपण जसं दिव्याला हे केलं होतं असं खोलगट भाग, तसा ह्याला हा भाग खोलगट करून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये कलशसाठी नारळ म्हणून मग बदाम ठेवणार आहे उकडून झाल्यानंतर. तुळशीची पानं लावून मग ते कलशाची रचना करणार आहे. हे बघा, तर हे त्याच्यामध्ये बदाम राहिला पाहिजे म्हणून हा थोडासा भाग खोलगट करते बोटाने. असं हे कलशाला लावायला पिठामध्ये थोडंसं मी लाल रंग टाकलाय आणि मग त्याची अशी थोडीशी असं दोऱ्याच्या आकाराचं त्याला असं जरा वळून द्यायचं. थोडंसं हायलाइट करायचं. तसं दिसायला छान दिसतो. जास्वंदीच्या फुलाचा मोदक करायला या पिठामध्ये मी थोडा फूड कलर टाकलेला आहे लाल रंगाचा. त्याची आता ही पारी करून घेतली. त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे आणि त्याचं पूर्ण बंद करून घ्यायचं आहे हातून असं. जास्वंदीच्या फुलाला 5 पाकळ्या असतात, त्यामुळे आपण असे 5 कट देणार आहोत त्याला. जास्वंदीचं पान करायला पिठामध्ये मी थोडा ग्रीन कलर टाकलाय, फूड कलर. थोडंसं लाटून घेऊया. जास्वंदीच्या फुलाला
मोदक 10 मिनिटं चाळणीवर ठेवून वाफवून घेतलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपले हे उकडीचे मोदक तयार आहेत. हा आपण दिव्याचा मोदक केला होता, हे जास्वंदीचं फूल, आणि हा कलश मोदक. हे बघा, आता याच्यामध्ये आपण नारळ म्हणून बदाम ठेवलेला आहे आणि पानं तुळशीची वापरलेली आहे. असा हा आपला कलश मोदक. आणि हा डबल डेकर मोदक. हे बघा, बाप्पा खुश होईल की नाही मग?